सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा। नमस्कार मंडळी, मी सुशीला नेमाने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे मोदक। आज संकष्टी चतुर्थी आहे ना, आज शाही पद्धतीचे मोदक बनवणार आहे मी। त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते मी। हे बघा, हे गूळ घेतलेला आहे, ही वेलची आहे, हे काजू बारीक करून तुकडे घेतलेले आहेत, बदामाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ही खसखस आहे आणि हे हळदीच्या पानामध्ये ते मोदक बनवायचे आहेत आणि ही केशर आहे ही, आणि हा गोवर्धन घी। याच्यामध्ये मी ते सारण बनवून घेणार आहे। हे ओलं खोबरं आहे, नारळ फोडलेला आहे, आणि हा गूळ आहे ते, आणि हा तांदळाचं पीठ। 2 वाट्या आम्ही तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यासाठी हा एवढा साहित्य घेतलेला आहे। बघा, आता आम्ही हा एवढा ही 2 वाटी भरून असा हा पीठ घेतलेला आहे, तांदळाचं पीठ, धुतलेल्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आणि ह्याच वाटीने आम्ही 2 वाटी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। हे बघा, आणि त्याच्यात थोडंसं तूप टाकलेलं आहे, म्हणजे ते छान असं मऊसर होतं, आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। हे बघा, आता छानपैकी अशी उकळी आलेली आहे पाण्याला। आता आपण हा त्याच्यामध्ये पीठ हा बॉईल करून घ्यायचं आहे। तर पीठ टाकायच्या आधी थोडा गॅस कमी करायचा, नाही तर ते उडतं वर येतं असं पीठ। हे बघा, असं टाकून घ्यायचं आहे। मापामध्ये घेतला ना की छान होतात, म्हणजे एकजीव करून घ्यायचा असं सगळा। चांगला बॉईल झाला ना की मग मोदक पण चांगले होतात, म्हणजे असे कच्च्यासारखे राहत नाही। आपण तर नंतर त्यांना वाफवून घेणारच आहोत। हे बघा, असं छान असं बॉईल झालेलं आहे तो आता पीठ। बघा, मस्त एकजीव झालेला आहे, एक पण अशी गुठली वगैरे दिसत नाही त्याच्यात। हे बघा, असं छानपैकी असं मळून घ्यायचा। हे बघा, हे बघा, असं छानपैकी मळून घेतलेलं असं। जेवढा मळेल ना तेवढा मोदक छान होतात, अशी नरम सुरूच होतात। पण गाठ नाही राहिलेली त्याच्यामध्ये, छान झालेला आहे। हे बघा, आता अशा प्रकारे असा हा गोळा घ्यायचा आहे हातावर चांगला मळून, आणि जास्तीत जास्त तेलाचा वापर करायचा आहे, तेल पाण्याचा। हे बघा, असं हे करायचं आहे, अशी ही बारी करायची। बघा, अशा प्रकारे झालेली आहे ही बनवून। तेवढी पातळ करायची आपल्याला ती करू शकतो आपण, जाड ठेवायची असेल तर जाड ठेवू शकतो। हे बघा, आता याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे, भरपूर असं सारण भरायचं आहे, म्हणजे भरलेले मोदक खूप छान लागतात। हे बघा, अशी केशर वगैरे आहे त्याची छान अशी छान फ्लेवर येणार आहे। बघा, अशी पातळ पारी बनवली, छान होतं। अशा पातळ पारी बनवल्यावर खायला पण छान लागतं ते। बघा, 32 पाकळ्यांचा मोदक होतो, 16 पाकळ्यांचा पण मोदक होतो, 21। छानपैकी असा मोदक झालेला आहे। छानपैकी मोदक तयार झालेला आहे। अशा प्रकारचे मोदक करून घ्यायचे आणि मग बॉईल करून घ्यायचे आपल्याला। हे बघा, हे मी आता एक नेवरी बनवते। नेवरी अशा प्रकारे बनवायची आहे। हे बघा, अशी तिला फोल्ड करायची आहे। हे बघा, आपण दिवाळीमध्ये करंजी बनवतो, पण अशी मोदकांच्या पिठाचे हे याला नेवरी बोलतात। अशी नेवरी हाताने डिझाईन पाडायची अशी, आणि फूल अशी भरलेली असते, छान लागते। गाईस, हा बघा, हा मी बनवलेला मोदक कसा दिसतोय।
आता असे ज्या भांड्यात मोदक बॉईल करायला ठेवायचे आहेत वाफवायला, त्याला असा छानपैकी असं तेल लावून घ्यायचा, म्हणजे ते चिकटत नाहीत मोदक. आणि हा मी बघा आता हा पाणी ठेवलेला आहे, 2 ग्लास पाणी आहे, त्याच्यात मी हा गाळा टाकलेला आहे आणि त्याच्यावर हे वाफवली ठेवलेली आहे. आणि आता मी त्याच्यावर आता मोदक ठेवणार आहे. ते कसे हे बघा, हा हळदीचा पान आहे असा. हां, आता हा एक मोदक घ्यायचा आणि इथे असं हे करायचा आणि ह्याला असं करायचं आणि ह्याला असं करायचं आणि अशा प्रकारे हे असे मोदक असे ठेवून घ्यायचे. हे हळदीच्या पानाने खूप छान फ्लेवर येतो, असं मस्त वाटतं एकदम खायला. हे बघा असे हे प्रत्येक पानामध्ये एक मोदक अशाप्रमाणे ते ठेवून द्यायचे. हे बघा, हे बघा असं. छान असं फ्लेवर होतो मोदकाला. आता जे हे मोदकाची जी वाफवली बसतो ना, मोदक किती पण जणांनी बनवून तयार करू दे, पण वाफवली जो बसतो ना तो एकच जणाने बनायचं, असे आमची आई आजी सांगायची. कारण का की ते मग प्रत्येक जणांनी भरले ना असे वेगळ्या वेगळ्या जणांनी की मग ते शिजत नाहीत, असं आमची आई सांगायची. म्हणून ते मोदक किती पण जणांनी बनवले तरी चालते, पण भरताना एकाच माणसाने भरायची. हे बघा असे आम्ही छान प्रकारे वरती पण केशर लावून घेतलेले आहेत असे, म्हणजे ते मोदकाच्या असे शेंड्यावर ठेवलं ना की छान असं कलर उतरतो त्याच्यावर, म्हणून आम्ही वर पण एक एक असं केशर ठेवून दिलेलं आहे. बघा चला आता आम्ही चंद्राला आरती करून घेतोय. आता चंद्रोदय झालेला आहे, हे निघालेलं आहे, आता चंद्र दिसत आहे. आम्ही आता आरती करून घेतो आणि या मंडळी सर्वांनी जेवायला. आज आम्ही काढलेला आहे नैवेद्याचं ताट. त्याच्यात आहे मोदक, 2 भाज्या, दूध, चपाती, डाळ भात. आता आम्ही नैवेद्य देतो आणि जर व्हिडिओ आवडली असेल लाईक